आजी येते ऐकू. जरा येते ऐकू, तेवढं नाही येत नाही. आता ही जमाना कसा वाटते आत्ताचा? काही नाही खरं. आता स्वतःच्या लेकराला आईची ओळख नाही. हा हा कोण मोठं केलं, कोण शहाणं केलं, होय की. ही ओळख नाही. हा हा लांब नाही माझ्यापाशी आलंय, लांब नाही माझ्यापाशी आलंय म्हणाले. इथं हवल्याची पाशी 4 आहेत मला. 4 मुलं आहेत. 4 मुलं आहेत. मी निलंग्यातली आहो. अवघड आहे की मग. 4 आहेत. तेव्हा दुष्काळी होते कसली आंबड्या बरबड्या उमराच्या दोड्या असल्या खाऊन शिक्षण शिकवले. हा हा बाप का म्हणत होता म्हणतात गावदल घेऊन दे हे रान शिक्षण शिकवलेल्या लेकरावाला. का होतं रोजगार बी खुरपाई बरं 50 पैसे. हिरीचे कामात शिरीवर उभारून टोपली झेलावं असं करावं, झेलावं एकच रुपया सांचारा असल्यातून तसल्या बडबड्या आंबड्या कसं बी काय बी घातले. शिक्षण शिकविले. 2 नोकरदाराची, एक मोठा साहेब झाला, आता रिटायर होऊन शेत घेतलाय 5 एकर. मग तुम्ही एक आई का बरं मुलाला जड वाटायला? मग हेच म्हणाले की मी किती केले कशी तुमची बुद्धी गेली कुठं. मग माय मला काय म्हणायचे, तुम्हाला किती मुलं आहेत? 4 आहेत. 4 मुलं आहेत 4 आहेत. आणि 2 नोकरदार आहेत. 2 नोकरदार, एक शाळा मास्टर आहे, हा एक ती मोठा साहेब झाला, आता रिटायर होऊन घेतला शेत बाडी. शिक्षक, एक मोठा साहेब, अधिकारी म्हणल्यावर लय पगार आहे की. मग तुम्ही का जड वाटायला? मग तेच 1 लाख आहे त्या मास्तराला तर मास्तरला 1 लाख पगार आहे का महिना. हा का बरं तुम्हाला सांभाळत नाही ते? लय वेगळ्या बायका आल्या, ह्यांचे लग्न केले, हा हा लग्न झाले, लेकरं झाले. लेकरं 1-2 होजोक ना अजून माझ्यावर बरे होते. हा हा का बायकानं केले देवा तुला ठेवा. आता मला तर काकूळ आले होय की. तेव्हा लेकर चांगले होते बरं. हा हा हा, माय म्हणायचं काय बी आणायचं, बाय म्हणून आणून द्यायचं, कोणतरी हाताखाली करायचं, चांगले होते. हा हा 4-2 लेकर होत ना चांगली होते. महागून येऊ का गेले का नाही. आता ती मी का म्हणलं देवाला ठावं काय केलं आणि का ठेवल्या. सासरवाडचे त्याचे सासू मेवणे हे ते येतात खात्यात होत्यात, माहिती ओळख नाही. मग तुम्ही मुलावाला मोठं करण्यासाठी किती कष्ट केला? आई 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 का सांगू तुम्हाला. त्यांना घालण्यासाठी एवढं कोण दिलं बाहेर म्हणतं एवढं असं खाऊन आणावं. माझी लेकरं उपाशी आहेत की म्हणजे एवढं लेकरावाला घालावं आणि त्या लेकरावाला तसं करून मोठं करून तसला पाला खाऊन माझे लेकर केले तर त्या लेकरावाला हाय का नाही. अवघड आहे माय तुमचं. लिखी पैसे आलाव का? लिखी पैसे आले का करून तुम्हाला 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा दिला बस झालं. का करायचं मला. तिच्या काळं पाणी नाही तर नाही. सकाळीच मी एवढं दिलं पुरी. 1 भाकर विसरत नाही. हा हा 1 अर्धी 3 करा खाली तर सांच्याला अर्धी. हा 2 भाकरीच्या मधलीच 2 लागत नाही त्या. मग तुम्ही किती खाणार? मग का बरं का घरात नीट राहत ना तुम्ही बी? घरात काय सांगलोय तुम्हाला, बाथरूम संडास रूम भाड्या हो का असलं घर बांधलाय ते साहेब म्हणाऱ्याने बी. हा हा मला बाथरूमला जाऊ देत नाही. जाऊ दे ना तर हो का खवा लावून जायचं नाही, बाहेर जायचं नाही, बाहेर मग बाहेर कुठे जावं तुम्ही? आता असं रस्त्यावर असं बरं वाटतंय का होय की. इकून तिकून मग आता शेजारी हे लोक बघतात. हा हा मग तुमचा मुलगा शिक्षक आहे, मग एवढं कसं काय विसर पडला आईचा? शेजारचे बायकोचं काही असं करते पुन्हा ते भाड्या बायकोचं ऐकून एक दिवस सांच्याला कुलूप लावलं, जा बाहेर, हा बाहेर जा. मग पायऱ्या इतक्या उचलायचा. हा कुणाच्या घराच्या आडवं कुठं जावं असं होय की. रात्रीच्या वेळा. बर माय तुम्ही जन्म दिलेली आई आहो त्या मुलाची होय की मग. आहे का. आणि तुमच्यामुळं तर एवढं वैभव घडलेलं आहे. हा मग तुमचा विसर पडल्यावर काय करायचं आहे? धन दौलत सगळं काय करायचं मग मला घेऊन काय करायचं तुमचं म्हणतो. त्याने 4 लग्न केले भाड्यावर लेकवाचे लेखवाचे. हा मला लेख एवढी एकच आहे. मग तुमच्या बोलवा नाही त्या लग्नाला? नाही हा सांगते नीट बोलवी नीट. मग तुमच्या नातवाचे लग्न झाले का? नातावाचे लग्न नातवाचे लग्न केले पण तुम्हाला बोलविले नाही? नाही बोलवी नीट. बहीण बी एवढी सारी बहीण बी म्हणून बोलवी नीट. ते मग का उपयोगाचं झालं तुमचं एवढं जीवनभर कष्ट काढून? काहीच नाही म्हणत नाही. माझा जन्म कसा हा त्याला रात्री झोप येत नाही रात्री. माय विचार करू नका. आता नशिबाला आलेला तेवढा भोग भोगावाच लागत. आता असं कसं आहे माझं नशीब एवढं कसं गेलं कुठं. काय करून मोठं केले मला एवढे आहेत. मला का कमी पडते आज बारीक आहे तुझी मोठी किती हाव. हा आशेवर जीवन जगलो तुम्ही. असं ह्याच्यावर
मला हे भूक ताण काळीत नाही आहे. आज एवढं उपास तर उद्याच्याला एवढे लेकरायचे माझ्यावनी कोण आहे असं वाटायचं. असं वाटत होतं. मग आता तेच वेगळ्या गरीब परिस्थिती आहे, पैसा नाही काय नाही असं बी नाही ना, सगळं दिले ना देवानं. आई बक्कळ हाय का झालंय त्यांना बक्कळाचे दुसरा भाड्या असल्या त्याला बी 2 पोरं इथं लग्न झालंय लेकरं झाल्यात पोरं नातावाला. हा हा पुण्याला आहे दोन्ही बी नवरा आणि बायकोच तिथं आहे तर घर जागा सगळं त्याच्यापाशी आहे. हा माझा बाहेर काढला माझ्या बापाला देईन त्या भावाला बी नोकरदारावाला जागा कुणाला दिली त्या भाड्याने सगळं त्याच्यापाशी आहे. अवघड आहे माय. मारून ठिसून बाद बी होता तेव्हा तर मारून मला बी असल्या ह्याच्यावर आपटून घराच्या बाहेर काढला त्याने. हा माय, तुम्ही जेलमध्ये दिलेले आई आहो. आई वडील म्हणजे दैवत आहेत. तुम्हाला तळ हातातल्या फोडासारखं सांभाळावं लागत मग त्यांनी. तेच म्हणतात कोणी बी हे कसं आहे माझं म्हणते देवा काय तुझ्या दारात पाप केले भगवंता हे कसं माझं नशीब लिहलास कसं दैवाला आलं. कारण 4 मुलं असून तुम्ही जावायच्या दारात आहो. हा मग काय करावं 4 असून कसं हाय म्हणते द्या माझं कर्म कसं हाय माझं नशीब कसं हाय. अनाडी आहेत, गरीब आहेत, शिकलेले नाहीत अशा व्यक्तीचे एक साहजिक आहे. थोडं गरीबाचे लेकरं काम करून मजुरी करून आई वडिलांना सांभाळायला येतं. सांभाळायला ज्याचे 2 टाइम खाण्याचे वांदे आहेत ना अशी लोक तुमच्याला तर देवानं सगळं दिलंय तुम्हाला. सगळं हे करून आज केले तर उद्या मला चांगलं आहे म्हणून मी उपाशी तापाशी राहून ह्या लेकरावाला शानं करावं. उद्या आपलं नशीब मोठं आहे की सगळ्यात. अवघड आहे की माय आता हे तुमचं मी व्हिडिओ करायला हे सगळं बोललेलं ह्याच्यात रेकॉर्ड होऊ लागले. खरं बोलायला का आई खोटं कशाला बोलू बाबा हा खोटं कशाला बोलू. मुलावानं व्हिडिओ ती बघितला तर बघू जा का बघणार का करायचं आहे करुणापासून लेखीपाशी चावल्या. मग आता 3-4 वर्ष झाले की मग. हा मग तेव्हापासून इथं हाव लेखीपाशी. हा मग लेख तर चांगलं सांभाळते. करेल येते ना चांगलं करेल बरं का. बरं लिखीलाच मयाला राहते म्हणते ती बरोबर आहे. हा तिच्यापाशी हाव ते आपल्यालाच आता काय बी नका वरचीवर काही सुधारणा काही कळेना काही समजना कोणतं चालू का चालू काही कळत काही नाही आराम करत जावा. आता आलंय नशिबाला माय परिस्थिती. काय करा नशीब आपलं 4-5 पोरं 6वीत पोरगी झाली एक कामी होऊन कवळ होऊन त्याला बघाय कोण नको मी बाळाचे झाले दवाखान्यात पडले गेलं त्यानं. एक वारलं का? एक वारलं 4 वर्षाचं होऊन वारलं. आता व्हिडिओ केला सगळ्याच्या मोबाईलवर तुम्ही दिसता. हे सगळं बोललेलं ऐकू जाते. तुमचे मुलं बघतात नातू बघतात आणि तुमचे मुलं तर शिक्षक सुशिक्षित आहेत अजून चांगले अधिकारी आहेत म्हणाला. मग हे व्हिडिओ बघितला तर बघू जा का खरं बोलायला का बघ बघू द्या. बर माय ठीक आहे ठीक. मग काय सांगलेलं नाही असं खोटं कुणाचं काही एक गोष्ट बोललेली नाही बाई. बर तुम्हाला पाळी आली आहे त्याला दुसऱ्याला तरी येऊन भावानं एक व्हिडिओच्या माध्यमातून मी एक संदेश देऊ शकतो. आई वडील दैवत आहेत आपले. आई वडिलांमुळे तर आपण एवढं जग पाहतोय. हे असं तेवढ्यानं मारले आणि हो असं हा कारण बघा आई सुदेल म्हणाले ही की जोड्यानं मारलेलं हो माझ्या स्वतःच्या मुलाला. कारण कसं असते माय आपल्या 4 भिंतीमधली इज्जत आपण जगासमोर मांडलो का तवा मुलावाला राग येते. मग ते उगा असेल राहील तर राग गेली ह्या भाड्यावाला मायनं केली कसं म्हणायचं सारं ठावा आहे काय बारकेने होते नेते होते 4 लेकराचे आता पडले की धर्माच्या जाग्यात. हो ना सतत सोडून धर्माच्या जागेतच पडलीचे. हो की तसं मनाला खंत वाटतेच ना. मग म्हणते लेख म्या खर्च माती आता म्हणते मी येऊ देत नाही म्हणते. म्या माती करते म्या तिथे त्यांच्या गावात तुझ्या गावात निघूनच करते म्हणते इथंच मी करीत नाही म्हणते. तिथं त्यांना दिसावं सगळ्याला होय की म्हणते ती ना. व्हिडिओ बघणारे तुम्ही आई वडिलाला वारीवर सोडू नका. जीवनात सर्व काय भेटल पण आई वडील भेटणार नाही. ते मग कुठं बी म्हणते की हो असं टीव्हीवर बी सांगते कुठं देवादर जावा आणि देव उगाळून पाणी पितर गुण येत नाही तुमच्या घरात आहे इटल रुक्माई सेवा करा म्हणाल्यात. एक सत्य परिस्थिती तुम्ही सांगितलं. धन्यवाद आई. आता व्हिडिओ बघितला तर बघू द्या का करायचं मला आता. काय असते माय माहिती का होय की? तुम्हाला मगाशी म्हणलो मी 4 भिंतीतली इज्जत आपण जगासमोर मांडलो का तवा राग येते. आमच्या म्हाताऱ्या आईला काय कळतंय आम्ही सांभाळताव तिनंच नीट राहत नाही. मला कमेंट करतात मला फोन करतात. त्याला तर कळतंय की नीट राहते ना राहते कोण सांभाळलं कसं केलं त्यानंतर आहे की साक्षाला. मग पुन्हा मग मला काय म्हणतात ना तुम्हाला काय काम नव्हतं का? आमच्या आजीला व्हिडिओ मोबाईलवर दिसते का माहित आहे. तुम्ही कसं काय व्हिडिओ घेतला आम्ही सांभाळताव का नाही आम्हाला माहित आहे.
तुम्ही कोण असं बोलतात म्हणून तुम्हाला मी दोनदा विचारायला व्हिडिओ बघितलं तर बघू जा का बघू द्या मला विचारा बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद घ्या काळजी आनंदी राहा